जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रात्री ही घटना मला कळली। आता सरळ बुलढाणा अमरावतीवर पोहोचलेला पूर्ण तपासणी केली आहे आणि NMRDच्या माध्यमातून नागपूर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे। या डेव्हलपमेंटमध्ये 3 महाद्वार आहेत, मुख्य महाद्वार आहे, किशोर महाद्वार आहे, दुसरं महाद्वार आहे। 151 बांधकाम सुरू आहे। तर या ठिकाणी ते तपासावं लागणार आहे की NMRDA जे बांधकाम केलं आहे किंवा लॅब टाकताना कुठल्या सेंटरिंग त्यांनी सांगितलं मला की सेंटरिंग काहीतरी वेळेवर प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी पडले। मला वाटतं ही चौकशी केली पाहिजे। स्वतः चौकशीची मागणी केली आहे, चौकशी करायला लागली BRCच्या माध्यमातून ENITच्या माध्यमातून आणि कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी PMCची जबाबदारी आहे। आमचे NMRDचे अधिकारी या ठिकाणी असतात, कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्या ठिकाणी काम केलं आहे। हे सर्व यांची चौकशी केली गेली पाहिजे की चौकशी केली आहे। चौकशी अंतिम जे काही रिपोर्ट असतील तरी चौकशी केली पाहिजे असं सांगितलं आहे। आणि जे बांधकाम आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीमध्ये VNIT बाकी या सर्व कामाला VNIT वापरलं जातं। हे जे बांधकाम पूर्ण होऊन वापरून घेतलं का किंवा कॉलम टीम करताना VNIT वापरून किंवा काही तपासावं लागेल तर निश्चितपणे चौकशी त्यावर कारवाई 8 ज्या ठिकाणी त्यांना अपॉइंटमेंट झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे। एकानं थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। TT1 झालं नाही, सर्वांचे प्राण वाचलेले आहे ऐकण्यामध्ये, पण खऱ्या अर्थानं घटना होणे हे योग्य नाही आहे। चौकशी आपण चौकशी करा आणि काय केली पाहिजे। अजून काही कुठे चौकशी करायला कारण अधिकारी NMRD काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही। NMRD सरकारच्या माध्यमातून आपण NMRDला काम केलं आहे। त्यानंतर VNIT त्याच्यावर देखरेख करतो, त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी ती देखरेख करतो, 3 देखरेख करतो 3 विभाग। त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतो, आर्किटेक्ट डिझाईन काम करतात, इंजिनिअरिंग काम होतं, तिथं मोठं डिझाईन करतात, पण तिथं गेटचं काम चालू आहे, हायवेला सुरू आहे, होम गेटचं काम चालू आहे। नेमका इथे हा का पडला काय तिथे टेक्निकल सुरू झाली आहे की जरा चेक निर्णय चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात रिपोर्ट पाठवतो। निकृष्ट दर्जाचं सिमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून पडतंय, तर यासाठी काय की चांगला आहे की वाईट आहे की याची नंतर करता येईल। आपल्याला चौकशी केली गेली पाहिजे का म्हणजे कारण 3 गेटचं काम चालू, 2 गेटचं काम केलं आहे। 1 गेटला काय झालं, कुठले काय चुकले, तुमचा काही त्रास चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल। डिझाईन चुकली काही चेक करावं लागेल, डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काही चेक करावं लागेल। डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल। खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या, त्यामुळे महिनाभराच्या चौकशी करू। सर ही घटना घडली त्याच्या मागे काहीतरी बाकी कामाच्या ज्या कामात झाला आहे ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे, हा जो दुर्घटना झाली या कामाचं चेकिंग केलं पाहिजे। बाकी त्या ठिकाणी कामाचा त्याचा का या ठिकाणी ते काम चालू आहे चौकशी मात्र केली पाहिजे। आता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी PMC NMRD आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट डिझाईन सर्वांची चौकशी आपण जे मजदूर इंजुरेड झालेले आहे तुम्ही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही। कोण काय संजय राऊत काय बोलले, कोण काय बोलले माहिती नाही। सर्व
सरळ बुलढाण्यावरून अमरावती अकोला करत शेगावरून इकडे आलो आहे. त्यामुळे एकदा काय आरोप केला आहे सर, जे इंज्युअर झाले त्यांना काही मदत मिळणार आहे का? सर, जे इंज्युअर झाले का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनने असा आदेश शेवटी महानगरपालिका आयुक्तांनी नियम काय दिला कुठल्या नियमाने काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं होतं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल. काय झालं का मला चेक करावं. सर, जे इंज्युअर झाले त्यांना काही आपण मदत देणार आहे का? शासकीय मदत काय देणार आहोत किंवा काय ज्या कंपन्यांकडनं? आता सरळ काल बुलढाण्याला अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो. आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांचं डिस्चार्ज झाले आहे, त्यांनाही त्या काळात त्यांची परिस्थिती काय त्यांना पूर्ण मदत केली पाहिजे याकरता मी आढावा घेणार आहे. सर्व MRD आणि सर्व अधिकाऱ्यांची भेटणार आहे. निश्चितपणे कोराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रचार केला जातो. हा कोराडी महालक्ष्मी परिसर आहे. या ठिकाणी काठीने तात्कालिक आणि त्यामुळं इथला गती उजवली आहे. या घटनेच्या त्यांना पूर्ण परिवाराची काळजी घेणे जबाबदारी MRD सरकारची आहे. तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या काही मदत करता तेही आम्ही करू आणि सरकारची मदत दिली त्यांची निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उपाय आम्ही केला आहे. मला वाटतं की पिक्चर झाली आहे की आता घातलेली आहे की त्याला पाहायला तयार ती आघाडी कशा आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात काँग्रेस पार्टी आणि अलायन्स जास्त मदत मिळाली. जेव्हा ती मतदार येते तेव्हा कुणी ऑब्जेक्शन केलं नाही, तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही, कारण 21 सीट निवडून ज्यावेळी काँग्रेस हरली आणि त्या काळामध्ये जेव्हा निवडणूक चालू असते त्या काळामध्ये 1 लक्ष बूथवर त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात. बूथ लेवल एजंट प्रत्येक पक्षाचे असतात. त्यांनी मतदारांच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. त्यांनी मतदाराची पेटी सील करतो तेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं. दिवसभर बूथवर मतदान कोण आले जेव्हा मतदान करत जातात ते बूथ लेवल एजंट बसतात पक्षाचे. बोगस मतदान चालू आहे की खरं आहे ऑब्जेक्शन घेतो. म्हणजे या पूर्ण प्रक्रियेत ऑब्जेक्शन नाही आहे. पेटी सील करताना परंतु तुम्ही काँग्रेस पार्टीच्या एकही कार्यकर्त्यांना ऑब्जेक्शन केलं. आता जे निवडणूक ठरले आहे ते बोलत नाही. बाळासाहेब थोरात त्यांनी मान्य केलं मी निवडणूक हरलो. या ठिकाणी नाना पटोलेंनी मान्य केलं की मी मशीनवर हरलो आणि बॅलेटवर जिंकलो. वडेट्टीवारनी मान्य केलं की मला कमी मतं मिळाली. म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे नेते हरले आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे नेते हरला त्यांनी मान्य केलं की हे तर आम्ही हरलो. पण तुम्ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आणि आतापर्यंत कुणी निवडणुकीच्या पूर्वीच्या मतदारांनी काही प्रश्न आता करताय. आता मग दुसरं आव्हान आहे की आता पुन्हा निवडणूक आहे 3 महिने महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच निवडणूक आहे. 13,000 पदाच्या निवडणूक आहे आणि आता मतदारांच्या पुन्हा लागणार आहे. या प्रभागाच्या लागणार आहे, जिल्हा परिषद गटाच्या लागणार आहे, घराच्या लागणार आहे, महानगरपालिकेच्या लागणार आहे. तेव्हा मतदार यादी आता तपासून घ्या. म्हणजे उद्या जर निवडणूक हरले तर हे म्हणायला स्कोप नाही की मतदार ही चुकीची होती. मतदार यादी तपासण्याकरता प्रत्येक पक्षाला कलेक्टर जाहीर करतो मतदार यादी, प्रभाग जाहीर करतात. मी तुम्हाला सांगतो यावेळी सुद्धा आता नवीन मतदार जी आता निवडणूक होणार आहे यामध्ये 51% मतं घेऊन भाजपा मग पुन्हा हे म्हणतील मतदार नामे. आता माझं आव्हान आहे पुन्हा एकदा चेक करून डिस्पॅच किया गया. हे चेक करणार नाही. हे निवडणुकीत पराभव होणार आहे माहिती आहे म्हणून हा नौटंकी करतात. आता शरद पवार साहेबांनी नवीन नौटंकी चालू केली. ते म्हणतात की ओबीसी आला, ओबीसी बद्दल त्यांना पुढका आला. आता मला सांगा माननीय शरद पवार साहेब 40 वर्ष
लेकिन मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री इतना बड़ा दिल्लीपासून गल्लीपर्यंत 60 वर्ष सरकार चालवली. कधी त्यांनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला? कधीच दिला नाही. मोदीजीला यावं लागलं तेव्हा ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला. यहाँ पर जो माननीय मोदीजी आल्यानंतर जात न्याय जनगणनाचे काँग्रेस पार्टी कधीच करू शकली नाही. देशातल्या 13,000पेक्षा जास्त जाती सर्व समाजामध्ये एसटी आहे आणि जेवढ्या कॅटेगरी आहे सर्व समाजाची जाती न्याय जनगणनेची मागणी कधीच त्यांनी मागणी केली नाही. मोदी NMRD महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय कधी शरद पवार काम नाही करते क्योंकि सुरू केलं देवेंद्र फडणवीस. NMRD काम करते. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण जेव्हा गेलं या महाराष्ट्रामधनं निवडणुकीमधून कॉन्टॅक्ट या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य कधी शरद पवार साहेबांनी सपोर्ट केला नाही. उलट देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं. त्यांनी 5 कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिले. आपल्या सरकारने आमच्या सरकारने 27 यहा क्या हुआ है कसं बरोबर आहे ओबीसीचं 18 प्रकारांचे हुआ आहे हे मांडलं म्हणून निवडणुका सुरू आता लागल्या. निवडणुका 5 वर्ष अटकल्या होत्या. उद्धव ठाकरे सरकारचं 2.5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट ओबीसी समाजाचं 27% आरक्षण पीएम योग्य आहे का नाही हे मांडण्यात सुद्धा वेळ नव्हता. देवेंद्र फडणवीस सरकारने करावं लागलं. ओबीसी समाजाकरता 18 समाज म्हणजे 18 पगड जातीकरता म्हणजे महामंडळ झाले ओबीसी मंत्रालयाकडनं आमच्या सरकारला झाले. शरद पवार साहेबांच्या सरकारमधलं नावी समाजाकरता नाही, माळी समाजाकरता नाही, कुंभी समाजाकरता नाही, केली समाजाकरता नाही, NMRD समाजाकरता नाही. सर्व महामंडळ आणि आर्थिक महामंडळ हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारने आणि आता त्यांना निवडणुकीमध्ये पुढे आला होते लेकिन ओबीसी समाज ओबीसी समाज ना कधी शरद पवार साहेबांनी ना कधी ओबीसी समाजाचं भलं केलं ना कधी मराठा समाज. मराठा समाजाला आपला प्रवास था. आज मराठा समाजाला जे काही त्या ठिकाणी वाव आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने क्वालिटी की बनी है. म्हणजे ना मराठा समाजाला कधी न्याय दिला क्या ना ओबीसी समाजाला कधी न्याय. सीमेंट को लैब टेस्टिंग के लिए आप भेजेंगे क्या? बावनकुळे सर यांना निवडणुकी आला का बावनकुळे सर गरीब असतात. त्यामुळं ओबीसी आरक्षण असो की निवडणूक आयोग असो आयोगचे वकील यांना फक्त निवडणुकीचे राजकारण करायचं आहे. आम्हाला मात्र समाजाच्या शेवटच्या आमचा अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे. विकसित भारताचा अजेंडा घेतलेला आहे. विकसित महाराष्ट्र बावजूद घेतलेला आहे. आम्ही आपल्या अजेंडावर काम करतोय. केवळ आपली आम्हाला कुठल्या आंदोलनाला काही पार्टी बचाने केली ना आयोगाच्या आंदोलन पार्टी डूब गई है. ओबीसी आंदोलन ना उनको देश कारण ओबीसीला आणि मराठा समाजाला हालात मालूम है. देवेंद्र फडणवीस वही राज्य का देश के जनता को क्या बंधन करा कैसा लेके जाना आगे वो नहीं मालूम. विकसित भारत कैसा हो ये नहीं मालूम. कुछ भी नहीं समझना है कि राजनीति अपनी पार्टी बचाने के लिए चुनाव आयोग को कटघरे में खड़ा करो. अपनी पार्टी बचाने के लिए उनको हाईकोर्ट को सुप्रीम कोर्ट को कटघरे में खड़ा करना है. सभी जितने भी संविधान से महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान से जो संस्थाएं बनाई है सबको बदनाम करना है और अपनी राजनीतिक रोटियां सेकनी है. इनको कुछ लेना देना नहीं. झूठा बोलना है, झूठ बोलना है और पब्लिक के सामने जाना है. इनको पूरा जनमत इनके पास से चले गया. इनकी जमीन खिसक गई है. इनके पास कुछ बचा नहीं है. इसलिए ये बचकाना हरकत कर रहे हैं. ठीक है थैंक यू.
पंद्रह मिनट लगे नहीं तो 10 हाथ मांगे भाई मांगे मांगे कुछ भी हरकत कर रहे हो तुम। मैडम